तर हॅलो फ्रेंड्स, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जवळपास 2 आठवडे आपले ब्लॉग्स आलेले नाहीत. आजपासून आपले ब्लॉग्स कंटिन्यू होतील. तर या इथे मी टोमॅटो घालून रव्याचा उपमा बनवला होता. ब्रेड आणि चहा खायचं म्हटलं तर दरवेळी माझं असंच होतं. तर या इथे मी म्हशीची साय गोळा केलेली आहे. जवळपास 2 लिटर दुधाची 8 दिवसाची साय मी इथे गोळा केलेली आहे. लवकरच मी लोणी किंवा तूप याचं तयार करेन. तर कांद्याची पात कट करून घेतली आणि छान अशी भाजी शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि गरमागरम भाकरीसोबत एन्जॉय केली. तर या इथे नित्याही उठलेली आहे आणि तिचा कारभार चालू झालेला आहे. कुणाला तरी बाबा चिडून गेलेले, कुणाचे तरी बाबा. तर त्यानंतर तिला मस्त अंघोळ वगैरे घालून तयार केलं. केस वगैरे विंचरले, पण ती जास्त वेळ ठेवत नाही विंचरलेले केस व्यवस्थित. तर मम्मी आई ते मस्त अशा तिखट पुऱ्या बनवत होत्या. दह्यासोबत त्या एन्जॉय केल्या. तर तुमच्या घरी लहान बाळ असेल तर तुमचं घर 1 मिनिटसुद्धा स्वच्छ आणि आवरलेलं राहणार नाही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.